नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी डोसा आणि त्यासाठी बनणारी चटणी। तर इथे बघा मी शाबू घेतलेला आहे वाटीमध्ये। एक वाटीला थोडासा कमी आहे, तो कमी गॅसवरती मस्तपैकी त्याला थोडासा फक्त कलर चेंज करायचा नाही, थोडासा भाजून घ्यायचा आहे। त्यामध्येच मी इथे भगर देखील तेवढीच घेऊन ॲड केलेली आहे। आता ते मस्तपैकी असं भाजून घ्यायचं जेणेकरून आपले पेस्ट बनवून त्यासाठी आपल्यालाही भाजायचे। जर तुमचं जर कडक वाळलेला असेल शाबू वगैरे उन्हात थोडा वेळ ठेवून बारीक केला तरी चालतो। आता इथे थंड करण्यासाठी ठेवून इथे मी 2-3 बटाटे घेतलेले आहेत, कच्चे बटाटे। त्याच्यावरची साल काढायची आणि त्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये असे कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी हे जे शाबू आणि भगर होती का ते मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। बघा इथे मी छोट्या भांड्यात टाकलं होतं, पण त्यामध्ये काही बारीक होईना म्हणून मी मोठ्यात टाकलं, बारीक केलं। आणि त्यामध्ये हिरवी मिरची, मीठ आणि हे कच्चे बटाटे आणि पाणी टाकून त्याला मस्तपैकी त्याची पेस्ट बनवून घ्यायची। त्याच्यामध्ये मी लिंबू ॲड केलेला आहे। तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही देखील ॲड करू शकता। तर इथे थोडासा आंबूसपणा येण्यासाठी मी इथे लिंबू टाकलेला आहे। तर अशा पद्धतीने पीठ बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता इथे मी छोटे माझे दोन ग्लास बरोबर पाणी लागलेलं आहे मला। तर आता थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। मस्त असं डोश्याला जसं बॅटर लागतं तशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि त्यानंतर इथे 10 ते 15 मिनटं हे भिजत घालण्यासाठी असंच साईडला ठेवायचं आहे। आता आपण इथे चटणीची तयारी देखील आपण इथे करून घेऊया। इथे बघा ह्या ग्लासाने मला 1-2 ग्लासभर पाणी लागलेलं आहे, म्हणजे आता 1.5 ग्लास आणि नंतर अर्धा ग्लास टाकलेला आहे। शेंगदाणे असे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरचे साल काढून त्याच्यामध्ये मिरच्या आपल्याला जसं तिखट हवं तशा प्रमाणामध्ये टाकायचं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लिंबू ॲड केलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। त्यानंतर झाकण लावून ह्याची पूर्ण बारीक अशी चटणीला बनवतो तशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा इथे छान अशी आपली डोश्याबरोबर खाण्यासाठी चटणी देखील तयार आहे। आता आपले पीठ देखील छान मस्त भिजलेलं आहे, मुरलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर पाणी ॲड करू शकतो, मी ॲड केलेलं आहे। बघा तर तवा आपला छान गरम झालेला आहे। त्यानंतर हे बॅटर आपलं तव्यावरती टाकून घ्यायचं। मस्त दिसते का नाही जाळीदार छान मस्तपैकी डोसा। त्याच्यावरती तेल किंवा तूप टाका, मी इथे तूप टाकलेलं आहे। आणि खालची साईड देखील भाजून घ्यायची आहे, छान खालची वरची दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। बघा मस्तपैकी आपला उपवासाचा डोसा बनून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मी सगळे डोसे बनवणार आहे। आणि खिचडी वगैरे खायचं म्हणलं तर ॲसिडिटी वगैरे होती आणि खायची पण इच्छा होत नाही रोज रोज। त्यामुळे आता नवरात्राच्या उपवासामध्ये हे बेस्ट ऑप्शन आहे खाण्यासाठी। बघा अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कमेंटमध्ये नक्की